नमस्कार, मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज मी गावी गेले होते आणि मला कच्चे टोमॅटो छान मिळाले झाडाला. तर ते टोमॅटोची असं वाटलं का खरोखर कच्च्या टोमॅटोची भाजी करावा. मी पण खावा आणि तुम्हाला पण दाखवा कशी भाजी बनवायची. खूप सुंदर होते, खूप चवदार होती. चला तर बघायला. तर मंडळी, मी हे 3 टोमॅटो आहे ना, गावावरून झाडाचे तोडून आणले होते, कारण कच्चे 3च टोमॅटो मिळाले मला आणि त्याची भाजी बनवायची. आता मी थोडीच भाजी बनवणार आहे एकटीपुरती, कारण टोमॅटो कमी मिळाले मला. त्यासाठी भाजी बनवायला ना खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या. तर फोडणीसाठी बघा, जिरे, मोहरी, धना पावडर, लाल तिखट, हळदी पावडर, हा कांदा लसूण मसाला आणि तेल घेतलेलं आहे. मी थोडंसं तेल टाकून घेते कढईमध्ये आणि आपल्याला ना आता हे जे आपण वाटण करणार आहोत ना, ते थोडंसं भाजून घ्यायचे बघा आपल्याला. तर मी अगोदर आता सर्वात प्रथम खोबरं भाजून घेते थोडंसं. खूप छान लागते ही भाजी. आता थोडंसं खोबरं भाजून घेतलं ना, असं थोडं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे अशी थोडीशी असं लाल होऊन देते मी खोबरं आणि नंतर काढून घेते. तर आता थोडंसं खोबरं भाजत आलं का लगेच शेंगदाणे टाकून घेणार आहे मी. तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे मी अशी भाजून, कारण आपण तेलामध्ये भाजलं ना का एकदम भाजी आपली चविष्ट होते. आपण एकदम म्हणजे कधी कधी बघा असं कचटपणा राहत नाही. आता हे शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून घेणार आहे. कच्चेपणा दूर होण्यासाठी मी शेंगदाणे आणि खोबरं छान असे लाल होईपर्यंत भाजून घेते. एकदम व्यवस्थित म्हणजे छान भाजले ना की आपली भाजी पण खूप सुंदर होईल बघा. आता थोडासा लसूण आहे ना, मी हा लसूण सुद्धा भाजून घेणार आहे थोडासा. तर हे 2 मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या, त्या टाकून घेते मी. थोडंसं भाजून घेते. असं छान भाजलं ना की आपली भाजी खूप सुंदर होते. आणि कच्च्या टोमॅटोची भाजी खरोखर तुम्ही माझ्या पद्धतीने ना नक्की एकदा करून बघा. तुम्ही वारंवार कराल ही भाजी. आता मार्केटमध्ये पण येतील बघा कच्चे टोमॅटो. जो मसाला भाजलेला आहे ना, तुम्ही सर्व काढून घेतलेला आहे. आता आपला मसाला थंड होईपर्यंत ना मी टोमॅटो कापून घेते बघा. ह्या पद्धतीने मी हे टोमॅटो आहे ना, कच्चे टोमॅटो आहे बघा, तुम्ही बघू शकतात किती छान टोमॅटो आहे. हे टोमॅटो आहे ना, मी आता असे एकदम बारीक पण नाही तुकडे करायचे. आणि हे बघा, आता मी फक्त 4 तुकडे केलेले अर्धे टोमॅटोचे. असेच करायचे आपल्याला सर्व. खूप भाजी छान होते. तुम्ही अशी करून बघा. पहा बरं, मी अशा पद्धतीने तुकडे करू. आता हे टोमॅटो मी धुवून घेतलेले, आता पूर्ण धुवायची गरज नाही. आणि याच्यामध्ये बी सुद्धा नाहीये, एकदम हे मिक्सरमध्ये ना जे आपण वाटण केलं होतं ना, ते मी वाटून घेणार आहे असे एकदम. तर ह्या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे आपल्या. आता हे वाटण आता मी ना भाजी टाकून घेते शिजायला. सर्वात प्रथम मी तेल टाकून घेतलं अगोदर. आता आपलं तेल तापलेलं आहे. मी आता थोडीशी मोहरीची फोडणी देऊन घेते. अशी मोहरी तडकली ना की जिरे टाकायचे. हा कढीपत्ता टाकून घेतला मी. हा कांदा लसूण मसाला टाकला. हे धना पावडर टाकले, हळद. आता हे छान मी परतून घेणार आहे. असं थोडंसं असं आपण मसाला परतला ना की मग आपण जे टोमॅटो कापून घेतले होते मी ते टाकून घेते. आता हे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. असं छान परतून घ्यायचं. आता मी स्वादानुसार मीठ सुद्धा टाकून घेणार आहे बघा. आता आपण साहित्य सर्व टाकलेलं आहे. आता छान परतून घेते मी. आता हा टोमॅटो आपला छान असा परतून झालेला आहे. आता मी जे वाटण करून घेतलं होतं ना ते टाकून घेणार आहे. तर ही भाजी ना आता मी मसाला वगैरे बघा तुमच्या आवडीनुसार करा, कारण मी असं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आता थोडंसं मी झाकण ठेवून देते आणि नंतर बघूया आपण.
मग आता थोडंसं सॉफ्ट झालं का झाली भाजी. भाजीला काय वेळ लागतो. तर गॅस बारीक करून मी 5 मिनिटं असं झाकण ठेवून वाफ दाबून घेते. खूप छान भाजी होणार. तर आपली भाजी शिजली का नाही बघते जरा मी, कारण खूप छान भाजी झालेली आहे आपली. पहा बरं, व्यवस्थित शिजलेले आहे टोमॅटो. म्हणजे जास्त कच्चं पण नाही ठेवा आणि जास्त गाळा नाही करायचा टोमॅटोचा, कारण जास्त गाळा झाला ना मग ती भाजी चांगली नाही लागत. तर या पद्धतीने आपली भाजी झालेली, किती छान झालेली. तुम्ही नक्की अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि मला सांगा कशी भाजी होते. फक्त टोमॅटोची भाजी बनवलेली बघा ही. सुंदर झाली भाजी बघा बरं. अशी चवीला सुद्धा इतकीच सुंदर आहे. जितकी दिसायला सुंदर तितकी चवीला सुद्धा सुंदर आहे ही भाजी. तर मंडळी नक्की माझ्या पद्धतीने ही कच्च्या टोमॅटोची भाजी करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, भेटूया पुढील भागात.